सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातातल्या बाहुल्या बनल्या असल्याचे आरोप गेल्या 8-10 वर्षापासून सातत्यानं होत आलेले आहेत. त्यामुळं अनेक शासकीय या यंत्रणा किंवा शासकीय संस्था आणि त्यातल्या त्यात स्वायत्त असलेल्या संस्थावर सुद्धा आता लोकांचा विश्वास राहताना दिसत नाही. निवडणूक आयोगासारखी अति महत्वाची स्वायत्त संस्था सुद्धा संशयाच्या आणि आरोपांच्या वादळामध्ये भरकटलेली आहे. गेल्या 8-10 वर्षामध्ये काय चित्र आहे या संस्थांचं? देशात होत असलेल्या निवडणुकावर सुद्धा आता लोकांचा विश्वास उरलेला नाही. ही काय लोकशाही? इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच आलेली आहे. इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं आणि त्यामुळे मग लोकशाहीला हादरे बसत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता सुप्रीम कोर्टानं थेट मोदी सरकारलाच अडचणीत आणणारा प्रश्न विचारलेला आहे. निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेमध्ये आधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असायचे. त्यामुळं साहजिकच योग्य निवडणूक आयुक्त निवडले जात होते आणि निवडणूक आयोगाचा कारभारही योग्य दिशेनं जाताना आपल्याला दिसत होता. मोदी सरकारनं कायद्यात बदल करून या निवड समितीतून सरन्यायाधीशांनाच बाहेर काढलं का? आणि मग याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आता थेट सवाल केलेला आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्ताची निवड प्रक्रिया निष्पक्ष आणि तटस्थ असली पाहिजे. संसदेत याबाबत कायदा करताना निवड समितीतून सरन्यायाधीशांना बाहेर ठेवण्याचा निर्णय कशासाठी घेण्यात आला असा थेट प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला आता विचारलेला आहे. निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समिती ही निष्पक्ष असल्याचा दावा सरकार करीत असेल तर निवडणूक समितीची ही निष्पक्षता प्रत्यक्षामध्ये दिसायलाही पाहिजे. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं सरकारचे कान उपटले आहेत या मोदी सरकारचे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या महत्वाच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं, पंतप्रधानांच्या निर्णयाला पावित्र्य असतं. निवड समितीत सरकारचं संख्याबळ असल्यामुळं पंतप्रधान आणि मंत्री वाईट हेतून काम करतील किंवा मग लोकशाहीच्या विरोधामध्ये जातील असं मानणं चुकीचं ठरेल. निवड समितीच्या निर्णयावर शंका घेणं म्हणजे लोकशाहीतून निवडून गेलेल्या संस्थांवर ठेवलेला विश्वास कमकुवत होईल. पंतप्रधानांच्या निर्णयावर विश्वास नसेल तर त्यांचे मंत्रिमंडळ निवडताना सुद्धा माजी न्यायाधीश किंवा बाहेरील व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. या प्रकरणात कायद्याच्या घटनात्मक परिभाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायला हवं असं तुषार मेहता म्हणाले. मोदी सरकारनं 2023 मध्ये जेव्हा निवडणूक आयुक्ताच्या निवड समितीमध्ये बदल केला म्हणजे त्या संदर्भाने एक नवा कायदा केला आणि तेव्हापासून हा कायदा मोठ्या चर्चेचा ठरला. तेवढाच तो वादग्रस्त देखील ठरला आणि संशय घेणाराही ठरला. या नव्या कायद्यात हे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामांकित केलेला एक कॅबिनेट मंत्री या निवड समितीमध्ये असेल. आधी या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा सहभाग असायचा, पण नव्या कायद्यानुसार या समितीतून सरन्यायाधीशांना बाहेर काढलं गेलं आणि मग याच्यावर मोठी टीका झाली, मोठी चर्चा झाली. राजकारणात सुद्धा यावर बरेच पडसाद उमटले. काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर, एडीआर संस्था, त्याचबरोबर इतरांनी या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले, न्यायालय
पंतप्रधानावर विश्वास ठेवत नाही असा प्रश्न उद्भवतच नाही. आम्ही पंतप्रधानावर विश्वास निश्चितपणे ठेवू. आता परिस्थिती 2-1 अशी आहे. पंतप्रधानाकडून 2 आणि विरोधाकडून 1. यापूर्वी सुद्धा न्यायालयानं पंतप्रधानावर विश्वास व्यक्त केला होता की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मंत्री बनवणार नाही. निवड समिती निष्पक्ष आहे असा दावा जर सरकार करीत असेल तर मग समितीची ही निष्पक्षता प्रत्यक्षामध्ये सुद्धा दिसली पाहिजे. नव्हे, प्रत्यक्षात दिसलीही पाहिजे. सीबीआय संचालक आणि लोकपाल नियुक्ती या समितीवर सरन्यायाधीश आहेत. मग मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीश का बरं नाहीत? लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या पदामध्ये हे पद येतं. मग पदाच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांनाच बाहेर ठेवण्याचं कारण काय? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी केला. मात्र हे प्रकरण घटनापीठाकडे देण्याचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलेला आहे. आता हा निकाल काय येतोय यावर बरंचसं काही अवलंबून असेल. पाहूया सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारच्या संदर्भानं काय निकाल येऊ शकेल हे पाहणं आपल्यासाठी खरं तर ते मनोरंजक सुद्धा असेल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.